नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत काय माइट बी आणि माइट हॅव बीन. माइट बी आणि माइट हॅव बीनचा वापर करून आपण इंग्रजी कसं बोलायचं ते आज आपण डिस्कस करणार आहोत. माइट बी म्हणजे एखादी क्रिया ऍक्टिव्हिटी कदाचित चालू आहे. प्रेझेंट मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी कदाचित चालू आहे. जर याबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर आपण माइट बी चा वापर करायचा. एखादी ऍक्टिव्हिटी एखादी क्रिया पास्ट मध्ये चालू होती याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर माइट हॅव बीन चा वापर करायचा. चला एक्झाम्पल सोबत बघूया. ही म्हणजे तो. ही माइट बी प्लेइंग ऑन ग्राउंड. तो ग्राउंडवर खेळत असेल. कधी? राईट नाव. तो आता ग्राउंडवर खेळत असेल. हीच गोष्ट जर मला काल बद्दल सांगायची असेल, तो काल या वेळेला ग्राउंडवर खेळत असेल. कदाचित म्हणायचं असेल, इफ यू आर नॉट शुअर, तर तुम्ही काय म्हणाल? ही माइट हॅव बीन प्लेइंग ऑन ग्राउंड यस्टरडे. कदाचित काल तो ग्राउंडवर खेळत असेल. ही माइट हॅव बीन वर्बला आयएनजी पास्ट मध्ये. प्रेझेंट मध्ये ही माइट बी वर्बला आयएनजी. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. शी माइट बी कुकिंग. ती स्वयंपाक करत असेल. सपोज वी आर टॉकिंग अबाउट अवर मदर. माझी आई स्वयंपाक करत असेल. माय मदर माइट बी कुकिंग इन द किचन. आपण शुअर नाही आहे, असेल या वेळेला ती स्वयंपाक करत असते म्हणून त्या बेसिसवर मी बोलतो आहे ती स्वयंपाक करत असेल. प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये बोलायचं झालं तर काल या वेळेला ती स्वयंपाक करत होती, स्वयंपाक करत असेल असं म्हणायचं असेल तर कालची गोष्ट आहे किंवा काल रात्रीची गोष्ट आहे. बघा, शी म्हणजे माय मदर घेऊया आपण. माय मदरला आपण शी म्हणू. माय मदर किंवा शी माइट हॅव बीन कुकिंग लास्ट नाईट. काल रात्री ती स्वयंपाक करत असावी. काल रात्री, कदाचित काल रात्री ती स्वयंपाक करत असावी. जेव्हा आपण शुअर नसतो तेव्हा आपण माइट बीचा, मे बीचा आणि वुड बीचा वापर करतो. जेव्हा आपण खूप कमी पर्सेंट शुअर असेल, कमी चान्सेस असेल ती ऍक्टिव्हिटी होण्याची, होत असण्याची, तेव्हा आपण माइट बी प्रेझेंट मध्ये आणि माइट हॅव बीन पास्ट मध्ये वापर करतो. नेक्स्ट, राज माइट बी स्टडीइंग नाव. राज कदाचित अभ्यास करत असेल. सपोज तुम्हाला विचारलं राज कुठे आहे, तर राज अभ्यास करत असेल. राज माइट बी स्टडीइंग. राज माइट बी स्टडीइंग नाव. जर तुम्हाला म्हणायचं असेल की राज काल रात्री अभ्यास करत असावा तर तुम्ही काय म्हणणार? राज माइट हॅव बीन. राज माइट हॅव बीन स्टडीइंग लास्ट इव्हिनिंग. काल संध्याकाळी राज अभ्यास करत असावा. इफ वी आर नॉट शुअर इन पास्ट देन वी नीड टू यूज माइट हॅव बीन. इफ यू आर नॉट शुअर इन प्रेझेंट यू हॅव टू यूज माइट बी प्लस वर्बला आयएनजी. तुम्हाला कंटेंट क्लिअर झालं असेल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माइट बी आणि माइट हॅव बीन हा कन्सेप्ट समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.